याच्या पुढे ते ठीक राहावे तसं तुम्हाला वाटत असेल तर मी काय सांगतोय आत्ता ते ध्यान देऊन ऐका. मला 50 लाख रुपये हवेत कॅश, तेही पुढच्या तासाभरात. तुम्ही जर पुढच्या तासाभरात आला नाहीत ना पैसे घेऊन तर उद्याच्या पेपरात तुम्हाला रामचंद्र देसाई यांची बातमी दिसेल. ठीक आहे, प्लीज प्लीज तुम्ही त्यांना काही करू नका. आम्ही पैशाची व्यवस्था करतो, पण एवढे पैसे एका तासात ते आपल्याला काही माहित नाही. पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि आपली एक अट आहे, तुमचा मुलगा आहे ना आशुतोष, त्याला आणि तुमच्या सुनबाईला यातलं काहीही कळता कामा नये. पोलिसांना तर नाहीच नाही. आणि तुम्ही जर तसं केलं तर तुम्ही पैसे द्यायला आल्यावर तुम्हाला फक्त बॉडी मिळेल. ए खूप चुकीचं करताय तुम्ही, आणि पोलीस पण शोधतायत तुम्हाला. लक्ष्मण? अच्छा लक्ष्मण देसाई का? काय आहे, पोलीस आम्हाला शोधतायत, त्यांना शोधू द्या. पण तुम्ही त्यांना यातलं काही सांगत नाही आहात असं मी समजतोय. आणि सीता देसाई, तुम्ही पैसे घेऊन एकट्या येणार आहात. एकट्या. अहो मॅडम, पैसे आणा आणि कुंकू वाचवा. ठीक आहे, मी येते. प्लीज तुम्ही त्यांना काही करू नका. मी येते पैसे घेऊन. आणि पत्ता या नंबरवर येऊन जाईल. सीता, बोल. बोलतो का अजून पाहिजे? हा, बोल लवकर. हे अरे बोल ना, तुला पैसे पाहिजेत का सांग. नाही हा असं नाही ऐकणार. तुला तर कळत नाही तुला. मी काय म्हणतो शिवा, याला ना असं पोत्यात घालू आणि चांगलं मारू याला. सांग यांना तुला सोडायला सांगतो. सांग आधी. सांगतो. मगाशी मी फक्त मंग्या म्हणून एक आहे, त्याला फोनवर सुपारीबद्दल बोलताना ऐकलं. बोलत होता खूप मोठी सुपारी आहे म्हणून. तुझ्याकडे नंबर आहे त्याचा? होय. फोन लाव. फोन लाव. लाव ना पटकन. पटपट लाव ना. हा मंग्याबाई कुठे आहे? अरे हा जांभई नाक्याच्या आतल्या गोडाऊन मध्ये. का रे, काय झालं? अरे काय नाही, सहज काम भेटायचं होतं. झालं ना आता. शिवा चल आपण जाऊया. शिवा इथून अर्धा तास दाखवते. हे बघ लोक. आरामात जा. आणि तो मंग्या डेंजर आहे भाई. आम्ही जातो आता लवकर. हे थांब, काकूचा फोन आहे. हा काकू बोल ना. हॅलो आशू. अरे खूप मोठा गोंधळ झालाय. काय झालंय? भाऊजी, मी पैसे घेऊन आता जाते आणि यांना परत घेऊन येते. आणि आपण आता पोलिसांना नाही कळवायचं, आणि शिवा आशूला पण नाही. ऐक, आपण पोलिसांना सांगूया, पण याची खबरदारी घेऊया की त्यांना कळणार नाही. नाही, मी एकटीच जाते. अरे वहिनी, तुला एकटीला कसं जाऊ द्यायचं तिकडे? कोणीही माझ्या बरोबर येणार नाही. मी एकटीच जाणार आहे. त्यांनी सांगितलं ना, आपण अगदी तसंच वागायचं. अरे ताई एकटी गेलीये, कोणाचंच ऐकत नव्हती. अगं तू कसं काय जाऊ दिलं साईला? अरे तुला असं वाटतं का की आम्ही तिला समजवलं नसेल? ती कोणाचंच ऐकत नव्हती. अरे आणि गेली. अरे एकटी ती. आई पण ना, अगं आई तिकडे गेली. कुठे? हे बघा काकू, हे बघा तुम्ही काळजी करू नका. आता ना सीताई या परिस्थितीत त्यांना जे वाटतंय ना ते करतायत. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी आणि आशू ना तिथेच आता पोहोचतोय. हा पण बाळांनो, तुम्ही पण काळजी घ्या. हो काकू, घेतो आम्ही काळजी. पण हे लक्षात ठेवा, सीताई आणि भाऊ लवकर घरी परत येतील. हो झालं, चला निघूया. आशू हे बघ, तू शांत हो. शिवा तू पण शांत हो. आपल्याला माहिती आहेत ती लोक कुठे आहेत, त्यामुळे आपण ताबडतोब निघूयात. नाही तुम्ही नका येऊ. तुम्ही येऊ नका. तुम्ही थांबा. कोणी स्टेपनी तू आशूला लोकेशन पाठव. आम्ही लगेच निघतोय. ते गुंड काय करते काही नेम नाही. चल लवकर. आरामात शिवा. सांभाळून जा. हळू.
देसाई, हो देसाई, मला वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर प्रेम नाही. नाही काय, त्यांचं प्रेम असतं तर एव्हाना त्या आल्या असत्या तुमच्यासाठी, पण नाही. ए मग बघ रे जरा. देसाई, अवघड आहे तुमचं. देसाई, मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्याशी डील करण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही, बाप लेकानं ऐकलं नाही माझं. AC मध्ये हवा खात मला तुम्ही नाही नाही ते बोललात. आता मी तुमची हवा दाखवतो. ए पिशवी दे रे. काय बघताय, काय बघताय देसाई? आता मी दाखवेन ते तुम्ही बघा, कळलं ना? राण्या काय, राणे ऐक माझं. पोलीस काय, मग आपण सगळे एक करू आपण ना. राणे माझं ऐक. ए, शांत बस देसाई. हे कुठे आहेत? काय बॅग दाखवा. आणलेत मी पैसे. आधी मला सांगा रामचंद्र देसाई कुठे आहेत? बॅग दाखवा. अहो असं काय करताय? बॅग दाखवा. भाऊ काय अहो त्यांना बांधून का ठेवलेत? त्यांना ए थांब. काय करताय तुम्ही? सोडतो ना. हे काय सोडलं? ए बघणार रे तिला. एक मिनिट, मी तुम्हाला सगळे पैसे दिलेले आहेत ठरल्याप्रमाणे. तुम्हाला सांगून ठेवते. काय करताय? ए काय दिला तिकडे? सोडा, मी मला सोडा. काय करताय तुम्ही? अहो अहो असं नका करू. त्यांना सोडा प्लीज. ए शांत बसायचं आता, शांत बसायचं. देसाई, ओ देसाई, देसाई. मी काय नाही केलं. ऐका ना, ऐका ना, मी माफी मागते तुमची. हात जोडते तुमच्या पुढे. आता हात जोडणार काय? हा, घरी बोलावून मला मारता काय? तुमच्या मुलांनी माझ्यावर हात उगारला होता ना, त्या नवऱ्याच्या हाताचं काय करतो ते बघा आता. ए ती मशीन घ्या रे. अरे बघतो काय, घे ना हात तिकडे. असं काय करू नका प्लीज.
वड वड कप 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 कप. आशू 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 हे बघ काय करतायत बघ आशू. ए अरे बघता काय, त्याला असा मारा त्या दिवशी माझ्या कानाखाली मारल्याचा आवाज याच्या कानात घुमला पाहिजे. मारा. सीताई आय लव्ह यू सीताई. सीताई मला तुमची मदत लागेल. यांना त्रास दिलाय त्याने. हे नाही सोडणार.
डील नाकारली म्हणून तू यांच्या जीवावर उठलास? किती अमानुष वागता रे? मी काय सांगू? ऐका ऐका हो ऐका 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 अरे, ऐका मी काय काय सांगू? ऐका. काही बोलू नकोस. हा माणसाने इतकी वर्षाचे कमावलं ते सगळं कष्टाने कमावलं. अहो, 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 ऐका ऐक अरे आणि तू त्यांना सांगणार कसं वागायचं? दिले होते ना तुला पैसे? दिले होते ना? पैसे मग त्यांचे हात कापायला निघालास? आम्ही हे होऊ देणार नाही. आमचं कुटुंब अख्खं उभं राहील तुझ्या विरोधात. नवरा आहे माझा तो, कळलं? माझा मुलगा, माझी सून सगळे तुझ्या विरोधात राहू उभे. लक्षात ठेव, ह्यानंतर कुठल्याही भल्या माणसाला जर त्रास दिलास तर तुला सोडणार नाही. करशील बरं असं? करशील? बोल. करशील? करशील? आई सीते, ओके मी ओके. आशू भाऊ भाऊ आशू भाऊ तुम्ही ओके आहात ना? मी बरा आहे. सावकाश सावकाश. अहो तुम्ही कसे आहात? काय झालं नाही ना तुम्हाला? पण आशू, शिवा, तुम्ही दोघे कसं काय इथे आलात? अहो, ते जाऊ दे हो भाऊ, आमचं सोडा. तुम्ही ओके आहात ना? तू बरी आहेस ना? बरी. भाऊ, आम्ही कमी पडलो असतो ना तरी सीताई होत्या ना आमच्या बरोबर. हा, आमची कडक टीम झाली. हो, मी बघितलं ना. सासू सुना एकत्र आल्या तर घरचे पुरुष काय भले भले गुंड गारत होतात.